नमस्ते। अपने साथ आज श्रीधर गाडगे जी है। ये धातुशास्त्र अभियंता, विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान नागपुर, वरिष्ठ तंत्र सहायक के नाते कार्यरत, राष्ट्रीय स्वयं संघ के बाल्यकाल से स्वयंसेवक, विदर्भ प्रांत पश्चिम भारत क्षेत्र स्तर के संघ दायित्व का निर्वहन किया। वर्तमान में नागपुर महानगर के सह संघ चालक का दायित्व इनके पास है। चलते हैं उनकी तरफ। आत्मीय बंधुवर तथा वंदनीय मातृशक्ती, गेली 28 वर्ष ज्या गोष्टीची सगळा भारतवर्ष वाट पाहत होता, ती गोष्ट, ते स्वप्न उद्या प्रत्यक्षात साकार होते। अयोध्येत श्रीराम जन्मभूमी स्थानावरती भव्य मंदिराची पायाभरणी उद्या आपल्या देशाचे पंतप्रधान हे करणार आहेत। असंख्य लोकांचं हे स्वप्न होतं, अनेक वर्ष ते डोळ्यात साठवलं होतं, ते आता पूर्ण होते आहे। आणि हा एक ऐतिहासिक सोनेरी असा क्षण आहे। गेली 500 वर्ष ज्यासाठी हिंदू समाजाने संघर्ष केला, आपलं रक्त सांडवलं, प्राणार्पण केलं, त्या जन्मभूमीवर प्रभू रामचंद्राचं भव्य मंदिर हे आता उभं राहणार आहे। आणि म्हणून हे सगळं करण्यासाठी जो एक महासंघर्ष 28 वर्षापूर्वी झाला, त्याचं एक वर्णन काल आपण या व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात ऐकलेलं आहे। अयोध्येत उभं राहणारा प्रभू रामचंद्राचं मंदिर हे सामान्य मंदिर नाही। या मंदिराची पायाभरणी करून आपले पंतप्रधान समग्र भारतवर्षाला आश्वस्त करणार आहेत की आपल्या भारत नावाच्या राष्ट्र मंदिराचीही ही पायाभरणी आहे। होय, दोघांचंही पुनर्निर्माण हे आता होते। ज्या ठिकाणी उद्या मंदिर निर्माणाची पायाभरणी होणार, त्या ठिकाणी प्राचीन मंदिर होतं। बाबर, औरंगजेबासारख्या आक्रमकांनी त्याचा विध्वंस केला आणि त्या ठिकाणी भारतवर्षाच्या समाजाच्या नाकावर टिच्चून अपमानाचं एक चिन्ह उभं केलं। असा एक उत्साह त्या काळामध्ये मांडला गेलाय। मग ते सोमनाथाचं मंदिर असो, की काशी विश्वेश्वराचं मंदिर असो, की राम जन्मभूमीचं मंदिर असो, की कृष्ण जन्मभूमीवरचं मंदिर असो, या सगळ्यांचा विध्वंस करून, म्हणजे आमच्या आस्थेवरती, आमच्या श्रद्धास्थानावरती आघात करून त्या ठिकाणी अपमानाची जी स्मारकं उभी केली, त्या सगळ्यांचा आणि पुन्हा राष्ट्र भावनेमध्ये त्याचा बदल करणं, याची ही पायाभरणी आहे। भगवान राम, भगवान कृष्ण, विश्वेश्वर अर्थात शिवशंकर, म्हणजे आज हेतू हिमाचल पसरलेल्या हिंदू समाजाने या हिंदू समाजाला जर एका सूत्रात कुणी बांधलं असेल तर या सगळ्या जीवनादर्शनी बांधलंय। ही श्रद्धास्थानं पायदळी तुडवल्या गेली। पाश्चात्यांचं राज्य गेलं, देश एका सत्तेच्या सूत्रात बांधला गेला, परंतु राज्यकर्त्यांना भारत नावाच्या राष्ट्रपुरुषाचं दर्शन मात्र झालं नाही। भारत केवळ जमिनीचा तुकडा आहे, तो जिता जागता राष्ट्रपुरुष आहे, याचं दर्शन अशा
राज्यकर्त्यांना किंवा अशी दृष्टी आमच्या राज्यकर्त्यांना न लाभल्यामुळे काही प्रश्न उभे राहिले किंवा ते तसेच कायम राहिले. अपवाद म्हणता येईल की लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांनी अशा प्रकारची हिंमत दाखवली आणि त्यांनी सोमनाथाचा जीर्णोद्धार केला. सोमनाथाचं भव्य मंदिर उभं राहिलं, परंतु त्या मंदिराच्या पायाभरणीसाठी किंवा उद्घाटनासाठी तत्कालीन पंतप्रधान मात्र गेले नाहीत किंवा त्यांना जावंसही वाटलं नाही. हा उद्घाटनासाठी तत्कालीन महामहिम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद मात्र गेले होते. त्यांनी ते मंदिर लोकार्पण केलं. ज्यांच्याकडे भारताला राष्ट्र म्हणून पाहण्याची भारतीय दृष्टी होती त्यांनी ती हिंमत दाखवली. ज्यांची दृष्टी पाश्चात्याचा दृष्टिकोन ठेवून या राष्ट्राकडे पाहण्याची त्यांची अशी दृष्टी होती त्यांनी मात्र या कार्यक्रमांकडे, या कामाकडे पाठ फिरवली आणि समाजातला संघर्ष तसाच कायम. आजही मंदिर निर्माणाच्या कामात अडंगा करणारे हे कमी नाही. जन्माने हिंदू असणारे नसणारे असे सगळे आहेत. अयोध्येतील हे श्रीराम मंदिर केवळ हिंदूंचं एक सामान्य मंदिर नाही, संपूर्ण भारतवर्षाच्या अभिमानाचा, गौरवाचा तो विषय आहे. 28 वर्ष न्याय व्यवस्थेमध्ये जी लढाई चालली, ती लढल्या गेली आणि शेवटी न्यायदानाच्या ब्रीदवाक्यानुसार यतो धर्मस्ततो जया याच्यानुसार सत्याचा विजय झाला. तो एखाद्या संघटनेचा, एखाद्या संस्थेचा, एखाद्या ट्रस्टचा किंवा एका विशिष्ट समाजाचा काही विजय नव्हता. तो भारतवर्षाच्या जीवन मूल्याचा असा विषय होता, जीवनादर्शाचा विषय. आणि त्यामुळे पंतप्रधानांनी पायाभरणी केल्यामुळे भारताची तथाकथित आणि सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्ष प्रतिमा त्याला छेद जाईल असं म्हणणं म्हणजे आमची जी राष्ट्र संकल्पना आहे ती राष्ट्र संकल्पना आम्ही किती समजू शकलो आहे याचा विचार करण्यासारखा आहे. म्हणजे मंदिराच्या निर्माण कार्यक्रमाला जाणाऱ्याला आम्ही अँटी सेक्युलर म्हणणार, त्यांना सांप्रदायिक म्हणणार, आणि ज्यांनी मंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी मशिदी बांधल्या त्यांना कधी कोणी अँटी सेक्युलर किंवा सांप्रदायिक म्हटल्याचं कुठे काही ऐकिवात नाही. खरे तर ज्या भूमीला आम्ही माता संबोधतो त्या भारत मातेच्या वस्त्राचे उभे धागे श्री रामनामाचे आहेत आणि आडवे धागे श्रीकृष्ण नामाचे आहेत. आणि या महावस्त्राचा जो जरीकाठ आहे तो जरीकाठ शिवनामाने विणला गेला आहे. असं वस्त्र हे आमचे जीवन आदर्श आहेत. ही आमच्या भारताची ओळख. श्रीराम म्हटलं की कुणाला अमेरिकाला आठवत नाही, श्रीकृष्ण म्हटलं की कुणाला आणि रशिया आठवत नाही, किंवा शिवशंकर म्हटलं की कुणाच्या डोळ्यासमोर चीन येत नाही, येतो तो भारत. कारण हे सगळे भारतवर्षाची ओळख आहे, आमच्या राष्ट्र जीवनाची ओळख आहे. सॅम्युएल हॅटिंग्टन आपल्या हू आर वी नावाच्या मौलिक ग्रंथामध्ये तो असं म्हणतो की जोपर्यंत आम्ही निश्चित करत नाही की प्रजा म्हणून आम्ही कोण आहोत तोपर्यंत आम्ही हेही निश्चित करू शकत नाही की राष्ट्रीय म्हणून आमची प्राथमिकता काय. सगळा भारत आज याच एका कोड्यामध्ये पडला आहे की भारताच्या संदर्भात म्हणजे राष्ट्रीय म्हणून आम्ही कोण आहोत, भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे की आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, हे आम्ही म्हणतो आमच्या प्रतिज्ञेमध्ये, संविधानाच्या प्रिअम्बल मध्ये. आणि म्हणून भारताच्या ओळखीवर म्हणजे राष्ट्रीयतेवर आम्ही सहमत झालो पाहिजे. आपल्या भारताची
आपल्या राष्ट्रीयतेची ओळख होणे गरजेचं आहे, आणि तेही भारताच्या दृष्टिकोनातून, पाश्चात्याच्या नव्हे. आपल्या देशात 3 प्रकारचे विचार प्रवाह आहेत. त्यांच्या ठायी असलेल्या दृष्टिकोनाच्या आधाराने मी त्यांची 3 प्रकारात वर्गवारी केली आहे. एक आहे अराष्ट्रीय, दुसरे आहेत नवराष्ट्रीय, आणि तिसरे आहेत राष्ट्रीय. अराष्ट्रीय लोकांना हे मान्यच नाही की भारत हे एक राष्ट्र होतं. त्यांचं म्हणणं असं की भारत हा अनेक राष्ट्रांचा समूह, म्हणून त्यांनी मांडणी करताना भारताला सब कॉन्टिनेंटल असे म्हणतात. आणि ही जी दृष्टी आहे ही सामान्यतः साम्यवाद्यांची दृष्टी आहे. दुसरे आहेत नवराष्ट्रीय. त्यांचं असं म्हणणं की भारत हे एक राष्ट्र नव्हतं, ते नवीन राष्ट्र म्हणून उदयास आलं आणि ते 1947 मध्ये बनलं. आणि म्हणून वी आर नेशन इन द मेकिंग ही दृष्टी ठेवूनच काँग्रेस चालली. आणि 47 मध्ये जेव्हा राष्ट्र निर्माण झालं, तेव्हा 47 मध्ये जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आणि भारत जेव्हा एका सत्तेखाली आला, तेव्हा ते राष्ट्र बनलं, असं त्यांचं म्हणणं. तिसरे आहेत राष्ट्रीय. त्यांच्या मते भारत हे प्राचीन राष्ट्र आहे, सनातन राष्ट्र आहे, आणि हजारो वर्षापासून आसेतू हिमाचल पसरलेला हिंदू समाज असं म्हणतो आहे. पृथ्व्याम समुद्र पर्यंतायाम एकराट इति, असं आपण मंत्र पुष्पांजलीमध्ये म्हणतो. ही मंत्र पुष्पांजली आता लिहिली नाही, हजारो वर्षापूर्वी लिहिली आहे. आणि त्याच्यामध्ये हे वर्णन येतं की हे एक आमचं राष्ट्र आहे, एकराट इति असा उल्लेख येतो. आणि शासन व्यवस्था भिन्न असली तरी सांस्कृतिक दृष्टीने भारत एक राष्ट्र आहे. या भूमीवर राहणाऱ्या कोट्यावधी लोकांना, त्यांच्या परंपरेला, त्यांच्या संस्कृतीला, त्यांच्या धर्माला आज नव्हे, तो हजारो वर्षापासून एक नामाभिधान प्राप्त झालाय. ती त्याची ओळख झाली आहे, हिंदू. आणि मग हिंदू समाज, हिंदू परंपरा, हिंदू संस्कृती, हिंदू धर्म, हिंदू भूमी, हिंदू राष्ट्र, अशी ही संकल्पना आहे. आणि ही संकल्पना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडली. भारत एक राष्ट्र आहे, ते प्राचीन राष्ट्र आहे, आणि त्याची जगामध्ये ओळख एक हिंदू राष्ट्र आहे. अशा 3 प्रकारांनी आपल्या इथे विचार प्रवाह चालतो. राष्ट्र संबंधीच्या या अवधारणेच्या मध्ये 2 प्रकारची दृष्टी आपल्याला दिसते. पहिले 2 प्रकार जे आहेत, त्या 2 प्रकारामध्ये भारताच्या बाहेरच्या लोकांची राष्ट्रासंबंधीची संकल्पना किंवा दृष्टी आहे ती आपल्याला दिसते. बाहेरची राष्ट्रासंबंधी दृष्टी अशी आहे की भूमी आहे, त्या भूमीवर राहणारे लोक आहे, आणि ते लोक एका सत्तेच्या खाली असतात, आणि म्हणून सत्ता आहे तिथे नेशन आहे. म्हणून नेशन स्टेट जी संकल्पना आहे ती आपल्या पहिल्या 2 प्रकारच्या लोकांनी मानली की सत्ता संपली की नेशन संपलं, स्टेट संपलं की नेशन संपलं. म्हणजे USSR जोपर्यंत एक होता तोपर्यंत रशियाची संस्कृती एक होती. USSR वेगवेगळा झाला तर वेगवेगळी राष्ट्र निर्माण झाली. पण भारतवर्षामध्ये भारताची जी दृष्टी आहे ती अशी नाही आहे. राष्ट्र बनण्यासाठी भूमी आवश्यक आहे, परंतु महत्वाचे जे आहे ते जन आहेत, लोक आहेत, त्या भूमीवर राहणारा समाज आहे. पीपल आर द नेशन असं आपण म्हणतो. परंतु लोक ज्या एका सूत्रामुळे एकात्म राहतात, ती सूत्र राष्ट्र बनण्यासाठी अधिक महत्वाची असतात. ती म्हणजे जे लोक त्या ठिकाणी हजारो वर्षापासून राहत आहेत, त्यांनी आपली एक वागण्याची पद्धती निर्माण केली आहे, म्हणून त्यांची एक परंपरा निर्माण झाली आहे. त्यांची ती परंपरा, त्यातनं निर्माण झालेली संस्कृती, त्यांची जीवनमूल्य, त्यांचे समान जीवनादर्श, समान शत्रू, समान मित्र, समान श्रद्धा केंद्र, समान आस्था केंद्र, त्याच्यामुळे तरीही खान पान वेशभूषा भिन्न भिन्न असल्या, विविधता असली या सगळ्यामध्ये,
तरी विविधतेत एकता मानून आमचं राष्ट्रजीवन आहे असं मांडणारी भारतीय दृष्टी जी आहे त्या दृष्टीने भारत हे सांस्कृतिक राष्ट्र. मग शासन व्यवस्था एक आहे की अनेक आहे फरक पडत नाही. कालमान परिस्थितीनुसार शासन व्यवस्था बदलल्या तरी आम्ही राष्ट्र म्हणून एकच आहोत. अशी सांस्कृतिक राष्ट्रवादाची दृष्टी ठेवली तर मग प्राचीन आर्यावर्त किंवा अखंड भारत आम्हाला आमचा वाटतो. म्हणून सुप्रीम कोर्टालाही म्हणावं लागलं की हिंदुत्व ही भारतीय जीवन पद्धती आहे. इट्स अ वे ऑफ लाईफ. जेवढं राष्ट्रजीवन प्राचीन तेवढे त्याच्यामध्ये दोष येणारच. त्याच्यामुळे वेगवेगळी आव्हानं उभी राहणारच. सुप्रसिद्ध इतिहास तज्ञ अर्नॉल्ड टायनबी असं म्हणतो की संस्कृतीचं निर्माण, तिचा विकास, तिचा ऱ्हास आणि तिचं पतन किंवा तिचा विनाश हे सर्व त्या भूमीवरती राहणारे जे लोक आहेत, समाज आहे, त्यांच्या समोर जे आव्हानं उभी राहतात ते आव्हानाला ते कसे प्रतिसाद देतात याच्यावरती अवलंबून असतो. जगामध्ये अनेक संस्कृती उदयास आल्या, विकसित झाल्या, नांदल्या आणि त्यांचा कालोगामध्ये ऱ्हासही झाला. युनान, मिश्र, रोमा सब मिट गए जहां से, कुछ बात है की हस्ती मिटती नहीं हमारी. असं जे आपण म्हणतो तर या सगळ्या 2-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये भारतवर्षासमोर जी असंख्य आव्हानं उभी राहिली, जो सतत संघर्षाचा कालखंड राहिला, त्याही कालखंडामध्ये त्या आव्हानांना हिंदू समाजाने प्रतिसाद दिला आणि आपलं राष्ट्रजीवन, आपली संस्कृती टिकवून ठेवली. सांस्कृतिक राष्ट्र हे स्वरूप मनात ठेवून शाश्वत मूल्यांची जपणूक करीत कालमान परिस्थितीनुसार धर्म बदलला पाहिजे. संसदेमध्ये जेव्हा हिंदू कोड बिल आलं त्याच्यावरती चर्चा सुरू झाली. विरोधकांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेला हे कोड बिल मांडणारे डॉक्टर आंबेडकर यांनी एक प्रश्न विचारला. त्यांनी प्रश्न विचारला की तुम्ही धर्माला समजता काय? व्हॅल्यूज की कोड? मूल्य की आचार? तुम्ही मंडळी कोड म्हणजे धर्म असं समजता, आचारालाच धर्म समजता. खरं तर कोड हे स्थायी नसते, ते बदलत असतात. काल सुसंगत आचार बदलवावाच लागतो. मीही तेच करतोय की काल सुसंगत एक व्यवस्था देण्याचा प्रयत्न करतोय. व्हॅल्यू मध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन मी करत नाहीये. म्हणून व्हॅल्यू त्याच आहेत, मूल्य तीच आहेत. भारतीय जीवन मूल्य कायम ठेवून काल सुसंगत बदल आणि हिंदू कोड बिल करताना डॉक्टर आंबेडकरांनी केले. आपण थोडं अवलोकन केलं तर असं आपल्या लक्षात येतं की भारतामध्ये विविध ज्या व्यवस्था आहेत, विविध ज्या संस्था आहेत, म्हणजे सरकारी ज्याला व्यवस्था म्हणता येईल, त्यांची काही ब्रीदवाक्य, ती ब्रीदवाक्य गांधीजींनी तयार केली नाही, ती ब्रीदवाक्य नेहरूजींनी तयार केली नाही, ती ब्रीदवाक्य ना डॉक्टर आंबेडकरांनी तयार केली ना डॉक्टर हेडगेवारांनी तयार केली. ती आमच्या राष्ट्रजीवनाची मूल तत्व आहे, आमची जीवन मूल्य आहेत, त्याचा स्वीकार आम्ही केलाय. आणि म्हणून आम्हाला असं दिसतं की आमच्या भारताचं ब्रीदवाक्य आहे सत्यमेव जयते. आमचा पोलीस विभाग आहे, त्या पोलीस विभागाचं ब्रीदवाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय. न्याय व्यवस्थेचं ब्रीदवाक्य आहे यतो धर्मस्ततो जया. आमच्या भारतीय सेनेचं ब्रीदवाक्य आहे सेवा परमो धर्म. वायुसेनेचं ब्रीदवाक्य आहे नभः स्पर्शम दीप्तम. जलसेनेचं ब्रीदवाक्य आहे शं वरुणः. योगक्षेमं वहाम्यहम असं भारतीय जीवन विमा मंडळाचं ब्रीदवाक्य आहे. अतिथी देवो भव हे टुरिझम कॉर्पोरेशनचं ब्रीदवाक्य आहे. शरीरम माध्यम खलु धर्म साधनम हे आमच्या अखिल भारतीय वैद्यकीय संस्थानाचं ब्रीदवाक्य आहे. धर्मो रक्षती रक्षिता हे आमच्या रिसर्च अनालिसिस विंग म्हणजे रॉचं ब्रीदवाक्य आहे. अशी आणखी कितीतरी ब्रीदवाक्य आमच्या राष्ट्रजीवनाची ओळख आहे. ती आम्ही स्वीकारली आहे कारण ती शाश्वत आहे. फक्त काल सुसंगत आचार हा आमच्या समोरचं आव्हान आहे, ते आम्हाला केलं.
सामान्य माणसाच्या जीवनामध्ये अनेक आव्हाने येतात, स्थित्यंतर येतात. त्याला तो माणूस किती प्रतिसाद देतो त्यावरती त्याचं जीवन अवलंबून असतं. त्याला जर योग्य प्रतिसाद देता आला नाही, ते जर आव्हान पेलता आलं नाही, तर तो संपतो, तो त्याचा नाश होतो. तसंच राष्ट्र जीवनाचं आहे. त्यामुळे भारत हे राष्ट्र होतं आणि आहे. मग राष्ट्र निर्माण म्हणजे काय? जेव्हा मी राष्ट्र निर्माण म्हणतो, तर मग नेमकं राष्ट्र निर्माण काय? जर राष्ट्र आहे तर मग निर्माण काय करायचं? काल सुसंगत शाश्वत मूल्यांना जपून नवीन आचार धर्माचं पालन करणारा राष्ट्रीय समाज उभा करणं म्हणजे राष्ट्र निर्माण. चारित्र्यवान समाजाची निर्मितीची प्रक्रिया जी कुंद झाली आहे, त्याच्यामुळे जे काही प्रश्न आमच्या राष्ट्रासमोर देशासमोर उभे राहिले आहेत, त्याचा विचार केला पाहिजे. मातृवत परदारेषु असं तत्व सांगणारा, असं ब्रीद सांगणारा हा भारतीय समाज, त्याच्यामध्ये काय दिसतंय? ज्या वेळेला अशा प्रकारची स्थिती आली आणि महिला उत्पीडन किंवा महिलांचा अपमान झाला, तर 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णाला महाभारत घडवावं लागलं. आज आपल्या देशामध्ये काय दिसतं? वर्तमानपत्र उघडलं की महिला उत्पीडन, महिलांवरती बलात्कार, अन्याय ह्या ज्या घटना ज्या दिसतात, त्या मातृवत परदारेषु या आमच्या जीवन मूल्याच्या विपरीत आचार सांगणारे आहेत. आजच्या कालखंडामध्ये जर आम्ही असं म्हणलं की आमच्या पंतप्रधानांनी महाभारत घडवावं, ते महाभारत शक्य नाही, लढाई शक्य नाही. म्हणून आपल्याला काल सुसंगत नवीन व्यवस्था निर्माण करावी लागेल. आणि ही अशा प्रकारची नवीन व्यवस्था निर्माण करणं, त्याच्यामध्ये न्याय व्यवस्थेमध्ये योग्य प्रकारचं दंड प्रावधान करणं, शिक्षण पद्धतीमध्ये तशा प्रकारचं आणि शिक्षणाची व्यवस्था करणं जिथे नीतिमूल्यांची जपणूक होईल, नीतिमूल्य असा संस्कारित समाज निर्माण होईल, अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. परद्रव्येषु लोष्टवत म्हणणाऱ्या भारतीय समाजामध्ये, जिथे भारतवर्षामध्ये आणि दरवाजांना दारं लावल्या जात नव्हते असं वर्णन पाश्चात्य इतिहासकार करतात, त्या भारतवर्षामध्ये असंख्य आणि भ्रष्टाचाराचे प्रकरण आमच्या समोर उभे येतात. आमच्या जीवन मूल्याच्या विपरीत व्यवहार ह्या आमच्या समोरचे मोठं आव्हान आहे. ते आव्हान आम्हाला दूर करता आलं पाहिजे, म्हणजे राष्ट्र निर्माण. राष्ट्र बलशाली ठरतं तर त्याच्यामध्ये किती आर्थिक सुबत्ता आहे, त्या राष्ट्रामध्ये राहणाऱ्या माणसाच्या प्रत्येक हाताला काम आहे की नाही, ज्ञान विज्ञानाच्या आणि प्रगत पायरीवर आम्ही उभे आहोत की नाही, आमची सेना, आमच्या राष्ट्राचं रक्षण करणारं सैन्य दल हे समृद्ध आहे की नाही, आदीमुळे आणि हे राष्ट्र बलशाली ठरत असतं. आणि म्हणून त्याच्यामध्ये असा कालसुसंगत बदल करणं आवश्यक आहे. आज तो बदल दिसतोय. म्हणजे आमच्या इथे आम्ही जर विचार केला तर मनुष्यबळ कमी, साधनं कमी होती, आर्थिक विवंचना असताना सुद्धा आमच्या शास्त्रज्ञांनी मंगलयान सफल करून दाखवलं. जगासाठी ते आश्चर्य ठरलं. अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येईल की आज आपल्या देशातले ज्ञान आणि विज्ञान त्या पथावरती आहे. फक्त काल सुसंगत बदल करून त्या प्रकारचे प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. राफेल सारखे विमान आपल्या देशाच्या सैन्यामध्ये जर आली तर त्याच्यामुळे जी एक शक्ती आपली वाढणार आहे आणि आपल्या सैन्य दलामध्ये जो आत्मविश्वास वाढणार आहे, तेही आवश्यक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक धोरण हा सुद्धा राष्ट्र निर्माण प्रक्रियेचा एक भाग आहे. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जे म्हटलंय की जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते. जे जे जगामध्ये उत्तम असेल, उन्नत असेल, उदात्त असेल, महन मधुर असेल, ते सर्व हे स्वतंत्रते भगवती तुझ्यासाठी आणि हे सहकार्य करणार आहे, ते आम्ही स्वीकार करतो. हे सगळं करणं म्हणजे राष्ट्र निर्माण. असा भारत, असं राष्ट्र उभा करणारा समाज कसा असावा याचं वर्णन महात्माजींनी हा सुरेख केलाय. त्यांनी 7 प्रकारच्या पापाची कल्पना केली की ही 7 पाप जर माझ्या राष्ट्र जीवनात कमी झाली, माझ्या राष्ट्रामध्ये राहणाऱ्या समाजामध्ये जर ही 7 पाप नष्ट झाली, तर माझं राष्ट्र हे जगामध्ये शिरमोर होईल, अशी ती त्यांची संकल्पना आहे.
आणि म्हणून त्यासाठी अशा प्रकारचं व्यक्ती, अशा प्रकारचं चरित्र निर्माणाची आवश्यकता आहे. तेही राष्ट्र निर्माण, व्यक्ती निर्माण आणि चरित्र निर्माण हेही राष्ट्र निर्माणाच्या प्रक्रियेतला महत्वपूर्ण बिंदू आहे. महात्माजी असं म्हणतात, त्यांनी जे 7 पापाचे वर्णन केले आहे ते असं म्हणतात की वेल्थ विदाउट वर्क, श्रमाशिवाय धनप्राप्ती हे पाप आहे. प्लेजर विदाउट कन्सायन्स, विवेकशून्य आनंद म्हणजे पाप. नॉलेज विदाउट कॅरेक्टर, चारित्र्याशिवाय ज्ञान म्हणजे पाप. कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, म्हणजे नैतिकतेशिवाय व्यापार म्हणजे पाप. सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, मानवताहीन विज्ञान म्हणजे पाप. रिलिजन विदाउट सॅक्रिफाईस, त्यागाशिवाय धर्मपालन म्हणजे पाप. आणि पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल, म्हणजे तत्वहीन राजनीती म्हणजे पाप. आमच्या राष्ट्र जीवनातनं ही 7 पाप जर आम्ही नष्ट करू शकलो तर आमचा भारतीय समाज हा जगामध्ये शिरमोर समाज आणि आमचं राष्ट्र शिरमोर राष्ट्र होईल, अशी सुबुद्धी भगवान रामचंद्रांनी रामललांनी आम्हा सगळ्यांना द्यावी. ते आमचे जीवनादर्श आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये अशा सगळ्या पापापासून मुक्ती आपल्याला त्यांच्या जीवनचरित्रामध्ये दिसतं. आणि म्हणून उद्यापासून प्रारंभ होणाऱ्या या राम मंदिराचा जी दिवसा घडीक हे राम मंदिर जसं कळसाला पोहोचणार आहे, तद्वतच आमचं हे राष्ट्र मंदिर सुद्धा असं कळसापर्यंत पोहोचणार आहे. आणि राम मंदिराचा कळस आणि राष्ट्र मंदिराचा कळस अवघ्या काही वर्षामध्ये सगळं जग अनुभवेल असा आम्हाला विश्वास आहे. नमस्कार.